जर तुमच्या मुलांना कोणत्याच प्रकारची फळं आवडत नसेल ना, त्यावेळेस अशा पद्धतीचे मिल्कशेक किंवा ज्यूस तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता. आज इथं मी खरबुजाचा ज्यूस किंवा याला तुम्ही शेक म्हणू शकता, एवढा भारी लागतो ना मंडळी. आणि बनवायला एवढा सोपा आहे. तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस बनवून पिऊ शकता. पण उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस मुलं अजिबात जेवण करत नाही किंवा आपल्या स्वतःला सुद्धा जेवण जात नाही. अशा वेळेस असं पोटभरीचं काहीतरी बनवून खायचं किंवा प्यायचं. तर हा ज्यूस जो आहे ना, हा बनवायला अगदी 3 ते 4 मिनटामध्ये हा बनवून तयार होतो आणि चवीला म्हणाला तर खूप जास्त भारी लागतो. त्यामुळे जरूर ही रेसिपी ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कुठेही जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मध्यम आकाराचा मी खरबुजा घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आहे ना, याला तुम्ही मधोमध कट करून घेऊ शकता. पण मुलं घरी आहेत, मुलांना सुट्ट्या आहेत आणि त्यांना काहीतरी क्रिएटिव्ह बनवून दिलं ना की मुलं आवडीने खातात. त्यामुळे इथं मी काय केलेलं आहे, एका साईडनी कट करून घेतलं आणि आता ना चमच्याच्या साहाय्याने याच्या ना मधल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या. अगदी सोप्या पद्धतीने निघून जातात. हे बघा, अजिबात खूप असा पसारा वगैरे होत नाही, पटकन निघतात. आणि हे ना खूप छान असं पिकलेलं आहे, मुरलेलं आहे. त्यामुळे ना याच्या ज्या बिया वगैरे आहेत ना त्या अगदी मस्त निघतात आणि अगदी चमच्यानेच याचा जो गर आहे ना तो व्यवस्थित निघला जातो. आता हा सगळा गर मी काढून घेणार आहे. बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा अशा छान छान आणि सिंपल रेसिपी पाहण्यासाठी. बरं, साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या रेसिपीज लगेच पाहू शकता. आता इथे मी सगळा गर काढून घेतलेला आहे. एवढ्या खरबुजामध्ये ना लगभग एक 4 ते 5 जणांना ना मस्त असा ज्यूस तयार होतो. तर हे बघा, असा एवढा याचा गर निघलेला आहे. पूर्ण मोठी प्लेट भरून याचा गर निघलेला आहे. आता इथं मी 2 बॅचमध्ये हे बनवून घेणार आहे. तर इथं ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे मी. आता यामध्ये यातला अर्धा गर घातलेला आहे. हे बघा, आता हा उरलेला जो गर आहे ना तो पुन्हा याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे. आता यामध्ये ना 1 वाटी दूध घालणार आहे. उरलेलं दूध बाकीचा जो गर उरलेला आहे ना त्यामध्ये घालणार आहे. आणि हा खरबुजा जो होता ना तो खूप जास्त गोड होता, त्यामुळे 2 चमचे साखर घातलेली आहे. आणि भरपूर सारे ड्रायफ्रूटचे काप मी करून ठेवले होते ते यामध्ये मी घातलेले आहेत. लगभग 2 ते 2.5 चमचे काप यामध्ये मी घातलेले आहेत. आता हे जे यामध्ये तुम्ही वेलची किंवा वनिला आईस्क्रीमसुद्धा घालू शकता, पण दूध घातलेलं आहे आणि त्यामध्ये भरपूर सारी साई होते, त्यामुळे यामध्ये मी इतर कोणतीही गोष्ट घातलेली नाही. आणि खरबुजाची चवच एवढी छान असते की यामध्ये वेलची वगैरे घालण्याची गरज नाही. आता हे जे आपलं जे खरबुजा होता ना त्यामध्येच हे मी ओतून घेतलेलं आहे सगळं मिश्रण. तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर खाऊ शकता. तर यावरती मी ड्रायफ्रूटचे काप घातलेले आहेत आणि असंच हे अर्धा पाऊण तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि त्यानंतर हे खायला एवढं भारी लागत होतं ना मंडळी. जो उरलेला गर होता त्याचा देखील मी इथं ज्यूस बनवून घेतला होता, तुम्ही बघू शकता. आणि मस्त असा दाटसर तयार होतो. तर जरूर ही रेसिपी ट्राय करा. जरासुद्धा आवडली तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.